ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर 21 जून 2026 वार रविवार या दिवसापासून सुरू होणारा काळ तुमच्या आयुष्यावर, तुमच्या साधनेवर आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतो असे धर्मशास्त्रात सांगितले जाते। 21 जून हा फक्त वर्षातील सर्वात मोठा दिवस नाही, तर याच दिवसापासून दक्षिणायनाची सुरुवात होते अशी धार्मिक मान्यता आहे। पण उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे नेमकं काय आहे, यामागचं वैज्ञानिक काय कारण आहे, धर्मशास्त्र याबद्दल काय सांगतं, दक्षिणायन सुरू झाल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळाचा आपल्या आध्यात्मिक जीवनावर नेमका काय परिणाम होतो, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा। शेवटी मी काही अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या अनेक लोकांना माहिती नसतात। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या आपल्या व्हिडिओला सर्वप्रथम समजून घेऊया की उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे नेमकं काय। आपल्याला अनेक वेळा उत्तरायण आणि दक्षिणायन हे शब्द ऐकायला मिळतात, पण त्याचा खरा अर्थ फार कमी लोकांना माहिती असतो। खरं तर हा विषय विज्ञानाशी आणि खगोलशास्त्राशी संबंधित आहे। आपल्याला रोज सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो असे दिसतं। त्याचप्रमाणे वर्षभर सूर्याची जागा ही थोडी थोडी बदलत असल्याचा भास आपल्याला होत असतो। हा बदल प्रत्यक्षात सूर्यामध्ये होत नसून पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला तसा दिसतो। पृथ्वी सूर्याभोवती सतत फिरत असते, तसेच पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, परंतु पृथ्वीचा अक्ष सरळ नसून तो सुमारे 23 अंश अर्धा इतका कललेला आहे। याच झुकावामुळे वर्षभर सूर्याची किरणे पृथ्वीवर वेगवेगळ्या कोनातून पडतात, त्यामुळे ऋतू बदलतात, दिवस आणि रात्रीची लांबी बदलते आणि उत्तरायण तसेच दक्षिणायन हे दोन्ही महत्त्वाचे कालखंड तयार होतात। आणि जेव्हा सूर्याचा भासमान प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असल्याचे दिसते तेव्हा त्या काळाला उत्तरायण असे म्हणतात, तर सूर्याचा भासमान प्रवास उत्तरेकडून दक्षिणेकडे होत असल्याचे दिसते तेव्हा त्या काळाला दक्षिणायन असे म्हणतात। धार्मिक परंपरेनुसार उत्तरायण हा शुभ आणि उन्नतीचा काळ मानला जातो, तर दक्षिणायन हा आत्मचिंतन, साधना आणि भक्तीचा काळ मानला जातो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग 21 जूनलाच काय विशेष घडतं, तर दरवर्षी 21 जून महिन्यात एक दिवस असा येतो तेव्हा उत्तर गोलार्धात दिवस सर्वात मोठा आणि रात्र सर्वात लहान असते। या घटनेलाच ग्रीष्मायन किंवा समर सॉल्स्टिक्स असे म्हटले जाते। याच काळानंतर सूर्याचा भासमान प्रवास हळूहळू दक्षिणेकडे सुरू झाल्यासारखा दिसतो, म्हणून धार्मिक परंपरेत या काळाला दक्षिणायनाची सुरुवात मानली जाते। तसेच डिसेंबर महिन्यात सर्वात लहान दिवस आणि रात्र सर्वात मोठी असते। त्या वेळानंतर सूर्याचा भासमान प्रवास पुन्हा उत्तरेकडे सुरू झाल्यासारखा दिसतो, त्याला उत्तरायण असे म्हटले जाते। यामुळे वर्षाचे दोन महत्त्वाचे भाग तयार होतात, पहिला उत्तरायण आणि दुसरा दक्षिणायन। उत्तरायणाच्या काळात हिवाळा संपून वसंत आणि नंतर उन्हाळा अनुभवायला मिळतो, दिवस मोठे होत जातात, सूर्यप्रकाश अधिक काळ मिळतो, तर दक्षिणायनाच्या काळात पावसाळा, शरद आणि हेमंत ऋतू अनुभवायला मिळतात, हळूहळू दिवस लहान आणि रात्र मोठ्या होत जातात। मित्रांनो, हे सर्व विज्ञानाच्या दृष्टीने समजून घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच धार्मिक दृष्टिकोनातूनही याला विशेष महत्त्व आहे, कारण आपल्या ऋषीमुनींनी निसर्गातील या बदलाचा अभ्यास करून त्यानुसार अनेक धार्मिक परंपरा आणि आचार निर्माण केले आहेत। आणि म्हणूनच उत्तरायण आणि दक्षिणायन हे केवळ खगोलीय बदल नसून आपल्या संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत धर्मशास्त्रात उत्तरायण आणि दक्षिणायन याबद्दल काय सांगितलं आहे, देवतांचा दिवस आणि देवतांची रात्र म्हणजे नेमकं काय आहे, आणि दक्षिणायनचा काळ आध्यात्मिक साधनेसाठी इतका महत्त्वाचा का मानला जातो।
आता विज्ञान समजून घेतल्यानंतर धर्मशास्त्र या विषयाकडे कसे पाहते ते जाणून घेऊया. आपल्या सनातन धर्मामध्ये उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन्ही कालखंडांना अत्यंत विशेष महत्त्व दिले गेले आहे. अनेक पुराणांमध्ये आणि अनेक धर्मग्रंथांमध्ये उत्तरायण हा देवतांचा दिवस तर दक्षिणायन ही देवतांची रात्र मानली गेली आहे अशी श्रद्धा आहे. याचा अर्थ देव खरोखर झोपतात असा नसून हा एक आध्यात्मिक संकेत आहे. उत्तरायणाचा काळ हा कर्म, प्रगती, नवीन सुरुवात आणि शुभ कार्यासाठी अनुकूल मानला जातो. तर दक्षिणायनाचा काळ हा आत्मपरीक्षण, साधना, जप, ध्यान, दान आणि ईश्वर भक्तीसाठी अधिक महत्त्वाचा मानला जातो. याच कारणामुळे अनेक संतांनी आणि ऋषींनी दक्षिणायनात नामस्मरण आणि साधनेवर विशेष भर दिला आहे. मित्रांनो, प्रत्येक काळाचे स्वतःच एक वैशिष्ट्य असते. जसा दिवस कामासाठी आणि रात्र विश्रांतीसाठी असते, तसाच उत्तरायण हा बाह्य प्रगतीचा तर दक्षिणायन हा अंतर्मन शुद्ध करण्याचा काळ मानला जातो. आणि म्हणूनच या काळात मन शांत ठेवणे आणि ईश्वराशी नाते अधिक दृढ करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दक्षिणायन सुरू झाल्यानंतर आपण काय करावे? सर्वप्रथम शक्य असल्यास दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या कुलदेवतेची, इष्टदेवतेची मनापासून पूजा करा. रोज काही मिनिटे नामस्मरण करा. तुम्ही श्री स्वामी समर्थांचा जप करत असाल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने म्हणा. दत्त भक्त असाल तर श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करा. शिवभक्त असाल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. मंत्र कोणताही असो, पण त्यामागील श्रद्धा आणि सातत्य सर्वात महत्त्वाचे आहे. या काळात ध्यान करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला फक्त 5 मिनिटे शांत बसलात तरी मनातील अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते. ज्यांना धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड आहे त्यांनी रोज थोडा वेळ भागवद्गीता, गुरुचरित्र, रामरक्षा अथवा आपल्या श्रद्धेनुसार इतर ग्रंथाचे वाचन करावे. त्यामुळे मन सकारात्मक राहण्यास मदत होते. दक्षिणायनात धर्मालाही विशेष महत्त्व दिले गेले आहे. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा. पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. गाईला चारा द्या. ही कार्य केवळ परंपरा नसून करुणा आणि सेवाभाव वाढवणारी आहेत. आहाराच्या बाबतीतही संयम ठेवणे हितावह मानले जाते. अति तेलकट आणि अति तिखट पदार्थांचे प्रमाण कमी ठेवून संतुलित आणि पचायला हलका आहार घेण्याचा प्रयत्न करा. हंगामानुसार मिळणाऱ्या ताज्या भाज्या, फळे आणि पौष्टिक अन्नाचा आहारात समावेश करा. पावसाळ्याच्या दिवसात स्वच्छता आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे ही आवश्यक आहे. घरातील देवघर रोज स्वच्छ ठेवा. संध्याकाळी दिवा लावा. शक्य असल्यास उदबत्ती किंवा धूप दाखवा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि भक्तीची भावना अधिक दृढ होते. आता जाणून घेऊया या काळात कोणत्या गोष्टी टाळणे योग्य मानले जाते. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोणतेही काम अंधश्रद्धेच्या आधारावर करू नका. धर्म म्हणजे श्रद्धा आणि विवेक यांचा सुंदर संगम आहे. म्हणून कोणतीही गोष्ट समजून आणि विचारपूर्वक स्वीकारा. दुसरी गोष्ट म्हणजे राग, मत्सर, द्वेष आणि कटू बोलणे यापासून शक्य तितके दूर राहा. कारण या काळात मन शांत ठेवणे आणि सकारात्मक विचार वाढवणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. आळस आणि निष्काळजीपणाही टाळा. दक्षिणायन म्हणजे काहीही न करण्याचा काळ नाही. उलट हा स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्याचा उत्तम काळ आहे. आपल्या दैनंदिन जीवनात शिस्त आणा. वेळेचे नियोजन करा आणि रोज काही वेळ स्वतःसाठी तसेच ईश्वरासाठी राखून ठेवा. काही ठिकाणी दक्षिणायनात विवाह किंवा काही शुभ कार्यांबाबत वेगवेगळ्या परंपरा आढळतात. मात्र अशा गोष्टींबाबत आपल्या कुटुंबातील परंपरा आणि जाणकार गुरुजींचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. कारण प्रत्येक प्रदेशातील धार्मिक परंपरा वेगवेगळ्या असू शकतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, दक्षिणायन हा भीतीचा नाही तर भक्तीचा काळ आहे. हा काळ आपल्याला स्वतःकडे पाहण्याची संधी देतो. मनातील नकारात्मक विचार दूर करून ईश्वरावर अधिक श्रद्धा ठेवण्याची प्रेरणा देतो. म्हणून हा काळ आनंदाने आणि सकारात्मक भावनेने स्वीकारा. आता जाणून घेऊया उत्तरायणाच्या काळात काय करावे आणि काय टाळावे. उत्तरायण हा कालखंड अनेक धार्मिक परंपरांमध्ये शुभ कार्यासाठी अनुकूल मानला जातो. या काळात नवीन संकल्प करणे,
नवीन कामाची सुरुवात करणे, शिक्षण, व्यवसाय किंवा इतर शुभ उपक्रम सुरू करणे अनेक जण शुभ मानतात. मात्र कोणतेही शुभ कार्य करताना आपल्या कुटुंबाची परंपरा, पंचांग आणि जाणकार गुरुजींचा सल्ला घेणे नेहमीच योग्य ठरते. उत्तरायणात सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला जल अर्पण करणे ही अत्यंत सुंदर आणि सात्विक सवय मानली जाते. सूर्यदेवाला नमस्कार करून आदित्य हृदय स्तोत्र किंवा गायत्री मंत्राचा जप केल्याने मन प्रसन्न राहण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. या काळात नियमित व्यायाम, योग आणि प्राणायामही करणे लाभदायक ठरू शकते, कारण दिवस मोठे असल्यामुळे दिनचर्या अधिक उत्साही वाटते. उत्तरायणातही संयमित आणि संतुलित आहार घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. कोणताही ऋतू असो, अति खाणे किंवा अयोग्य आहार घेणे आरोग्यासाठी हितावह असते. आता प्रश्न येतो, उत्तरायणात काय टाळावे? आळस, वेळेचा अपव्यय, नकारात्मक विचार आणि इतरांना दुखवणारे वर्तन कोणत्याही काळात टाळणे अयोग्यच. जीवनात यश मिळवण्यासाठी सातत्य, मेहनत आणि श्रद्धा या 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. आता थोडंसं वास्तूच्या दृष्टिकोनातूनही समजून घेऊया. वास्तुशास्त्रामध्ये उत्तर आणि पूर्व दिशा सकारात्मक मानल्या जातात. घरामध्ये स्वच्छता, सूर्यप्रकाश आणि हवेशीर वातावरण ठेवणे हे कोणत्याही ऋतूत हितावह मानले जाते. सकाळचा नैसर्गिक प्रकाश घरात येईल याची काळजी घ्या. देवघर स्वच्छ आणि शांत ठेवा. नियमित दिवा लावा आणि भक्तिभावाने प्रार्थना करा. मित्रांनो, वास्तूचा मुख्य उद्देश भीती निर्माण करणे नसून घरातील सकारात्मक वातावरण वाढवणे हा आहे. म्हणून कोणत्याही गोष्टींकडे अंधविश्वासाने नव्हे तर समजून घेण्याच्या दृष्टीने पहा. तर आजची संपूर्ण माहिती पुन्हा एकदा समजून घेऊया. आज आपण उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे नेमकं काय आहे हे विज्ञानाच्या दृष्टीने समजून घेतलं आहे. पृथ्वीच्या अक्षाच्या झुकावामुळे आणि सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे हे बदल कसे दिसतात हे सुद्धा जाणून घेतले आहे. धार्मिक दृष्टिकोनातून उत्तरायणाला देवतांचा दिवस आणि दक्षिणायनाला देवतांची रात्र अशी मान्यता काय आहे हेही पाहिले आहे. दक्षिणायनाच्या काळात जप, ध्यान, दान, सेवा आणि आत्मचिंतन यांना विशेष महत्त्व का दिले जाते हे समजून घेतले. तसेच या काळात संतुलित जीवनशैली, सात्विक आहार आणि सात्विक विचार का महत्त्वाचे आहेत हेही जाणून घेतले आहे. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.